गवारीमध्ये बेसन टाकून अशी कोणती भाजी असेल? पहिल्या भाजीला भरपूर प्रतिसाद मिळाला, पण गवारीवर बेसन टाकून हा दुसरा प्रकार पाहिलात ना, तर गवारी न खाणारे सुद्धा आठवड्यातून 4 वेळा गवारीची भाजी खातील. आणि गवारीची भाजी तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे बघा, गवारी तर सर्वांनी खावी आणि न खाणारे सुद्धा अशी तुम्ही भाजी केलात ना, तर गवारीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. अगदी लहान मुले सुद्धा आवडीने खातील, एवढी मात्र खात्री देते. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी तर तुम्ही कधीच केली नसेल. पहिला प्रकार तर तुम्ही पाहिलाच असेल. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने गवारीची भाजी दाखवणार आहे, गवारीमध्ये बेसन टाकून. नवी पद्धत आहे, अजून कोणालाच माहित नाही. तर बघा, पूर्ण रेसिपी कुठेही स्किप न करता व्यवस्थित. सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे इथे गावरान गवार स्वच्छ धुवून 1 ते 2 इंचामध्ये अशी मोडून घेतलेली आहे. जास्त बारीक करायची नाही आपल्याला. इथे 2 इंचाच्या तुकड्यामध्ये गवार मोडून घेतलेली आहे, त्यामुळे चवीत बदल पडू शकतो. अशा पद्धतीने एकदा गवार मोडून भाजी करून पहा. स्वच्छ धुतलेली गवार निथळून कढईमध्ये सगळी टाकली. गवार आपण धुवून घेतली आहे, पाण्याचा भरपूर अंश आहे. पूर्ण कोरडी होईपर्यंत 1 मिनिटभर परतवून घेतली. पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल घालून परत एकदा 1 मिनिटभर छान अशी गवार परतवून घ्यायची, कलर बदलेपर्यंत. गवारीला डाग पडेपर्यंत गवार छान 1 मिनिटभर परतवून घ्यायची आहे. पुढे काय करायचं ते सांगणारच आहे. त्याआधी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय, त्याचबरोबर पहिली रेसिपी पाहिलात का? नसेल तर मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या रेसिपीची लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून नक्की पहा. किंवा तुम्ही चॅनलवरही जाऊन पाहू शकता. अशा प्रकारे बऱ्याच छान छान रेसिपी आहेत. रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. आणि हो, रेसिपी कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहताय ते नक्की सांगा कमेंटमध्ये. गवार इथे छान डाग पडेपर्यंत परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 मोठे चमचे म्हणजेच पाव वाटी बेसन टाकायचं आहे. इथे अर्धा किलो गवार मी घेतलेली आहे. बेसन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बेसन टाकल्यानंतर गवार आणि बेसन व्यवस्थित 1 मिनिटभर छान असं खरपूस भाजून घ्यायचं. म्हणजे कसं, गवारीमध्ये बेसन छान मिळून येतं आणि भाजीमध्ये बेसन कच्चंही लागत नाही. छान असं गवारीमध्ये बेसन खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं 1 मिनिटभर. त्यानंतर यामध्ये या चवीनुसार ना थोडंसं मीठ भरभरून घ्यायचं, म्हणजे अर्धा चमचा हळद घालायचे. हे सगळं मिक्स करत आपल्याला एक थोडंसं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मंद आचेवर झाकण ठेवून ना एक छान अशी अर्धा मिनिटाची वाफ काढून घ्यायची. म्हणजे गवार आणि बेसन मिळून येतं आणि मीठ आणि हळद मिक्स केल्यामुळे त्याची चव मात्र अप्रतिम लागते आणि भाजीमध्येही चव त्याची आळणी लागत नाही. कारण बेसन भाजताना गवारीच्या आतपर्यंत व्यवस्थित गेला आहे मिठासोबत. आणि अशा पद्धतीने केलेली गवारीची भाजी 1 नंबर लागते चवीला. आजपर्यंत कोणीच बनवली नसेल किंवा यूट्यूबवर पहिलीच रेसिपी असेल असं समजा. इतकी छान आहे, नक्की करून पहा. गवारीच्या भाजीचे भरपूर असे प्रकार आहेत. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाजी बनवतो, पण या पद्धतीने आजपर्यंत कोणीच बनवली नसेल. पण एकदा या पद्धतीने पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच बनवला. अगदी आठवड्यातून 4 ते 5 वेळा. इतकी ही छान होते. गरमागरम कडकडीत भाकरी, चपाती, भातासोबत 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. असो, आता इथे बघा, गवार आणि आपलं बेसन छान असं भाजून झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये सगळी गवार मी काढून घेतली. ही गवार आता बाजूला ठेवायची आणि आपल्याला आता एका खलबत्त्यामध्ये इथे 1 लसणाचा गड्डा म्हणजे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3-4 मिरच्या, तुमच्या आवडीप्रमाणे मिरची लसूण घेऊ शकता. तुम्हाला तिखट जितपत आवडतं तेवढं तुम्ही घेऊ शकता. असं घेऊन ना हे कुटून घेणार आहे. म्हणजेच ह्या मिरचीचा लसणाचा आपल्याला ठेचा करायचा आहे. अशा पद्धतीने जाडसरच ठेचा करून घेतला. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरलाही करून घेऊ शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, त्याच कढईमध्ये ना इथे 2 पळी तेल घालायचं आहे. तेल मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेलामध्ये जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला हा लसूण मिरचीचा ठेचा यामध्ये टाकायचा आणि 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचा. हे परतत असतानाच आपल्याला यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. कांदाही आपल्याला याच्यामध्ये खरपूस असा परतवून घ्यायचा. पहिल्या भाजीमध्ये आपण मग कांदा, लसूण मसाला आणि दही घालून ही भाजी बनवली होती वेगळ्या पद्धतीने. तर आज आपण यामध्ये ना ठेचा घालून अगदी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत. पुढे तुम्हाला कळेलच. आणि हो, अगदी सोपी पद्धत आहे. कोणताही घाट घालायचा नाही किंवा कोणतंही वाटण वगैरे नाही. अगदी सोपी आणि वेगळ्या पद्धतीत करत आहोत. चव मात्र 1 नंबर. टिफिनला देऊ शकता, पाहुणे आल्यावर करू शकता. अगदी वेगळी पद्धत आहे. ठेचा घातल्यानंतर आपण 1 मोठ्या आकाराचा कांदा घातला. तोही छान असा खरपूस होईपर्यंत परतवून घेतला. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो यामध्ये घालायचा आहे.
बारीक चिरलेला आणि तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा. टोमॅटो व्यवस्थित परतवून घेतानाच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद. हे लक्षात ठेवा, आधीही आपण मीठ घातलेलं होतं, त्यानुसार त्या अंदाजानुसारच तुम्ही इथे मीठ घालायचं आहे. या भाजीची दुप्पट चव वाढवण्यासाठी 1-2 सिक्रेट मसाले यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. ते म्हणजे 1 चमचा होईल एवढी कस्तुरी मेथी भुरभुरून घ्यायची आहे, त्याच्याने खूप छान चव येते आपल्या भाजीला. त्याचबरोबर 1 मोठा चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे. मी हे सर्व मसाले अंदाजानेच घातले आहे, तुम्ही 1-1 चमचे घाला. या मसाल्यांनी खूप छान चव येते भाजीला, त्यामुळे आवर्जून घाला. या ठिकाणी तुम्ही थोडंसं दहीही घालू शकता. माझ्याकडे आता नव्हतं म्हणून मी नाही घातलं. तुमच्याकडे असेल तर आवर्जून 2 चमचे दही घाला, नसेल तर काहीही हरकत नाही. आता काय करायचं, आपल्याला हे सगळे मसाले परतवून घ्यायचं. मंद आचेवर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची, त्यामुळे सगळा मसाला मिळून येतो. टोमॅटो ही छान मऊ झाला आहे, विरघळला आहे, यामध्ये सगळा एकजीव झाला आहे, ह्याला छान तेल सुटलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये आपण मगाशी भाजून ठेवलेली गवार आहे ना बेसनातली, त्यामध्ये घालायची आहे. आणि हे घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करत परतवून घ्यायचं आणि मंद आचेवर झाकण ठेवून वाफ काढून ही भाजी अशी सुकीही खाऊ शकता. थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढून घेतली ना, अशी सुकी भाजी तुम्हाला खायला भेटेल. पण मला ही भाजी थोडी रसरसीतच आवडते, म्हणजे आमच्या घरात सर्वांना. म्हणजे कसं, इंद्रायणी तांदळाचा भात, त्याच्याबरोबर दही आणि ही भाजी कॉम्बिनेशन 1 नंबर आहे. त्याचबरोबर कडकडीत भाकरी किंवा कुरकुरीत गरम गरम चपाती सोबत ही भाजी 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. कसंही खाऊ शकता तुम्ही, पण या भाजीबरोबर थोडं तरी दही घ्यायचं, 1 नंबर लागते. आता हे सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आपल्याला इथे अर्धी वाटी होईल एवढं पाणी घालायचं आहे. मी काय केलं, मगाशी आपण जी गवार भाजून ठेवली होती ना, त्या प्लेटला थोडीफार गवार आणि बेसन लागलं होतं, त्यातच पाणी घातलं अर्धी वाटी होईल एवढं आणि ते यामध्ये घोळून घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिटभर छान अशी वाफ काढून घेतली. म्हणजे कसं, गवार तर आधी आपण भाजून घेतली होती, त्यातच ती शिजली आहे. थोडीफार अर्धी कच्ची काय राहिली असेल ते यामध्येच मसाल्यांमध्ये मिळून मस्त अशी शिजली जाते. म्हणूनच आपल्याला 1 मिनिटभर छान अशी वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून मंद आचेवर. बघू शकता, भाजी मस्त तेल सुटेपर्यंत आपली एका वाफेत शिजली गेली आहे, मस्त मिळून आली आहे. भाजीला असं छान तेल सुटू लागलं की भाजी आपली तयार आहे असं समजून जायचं. शेवटी काय करायचं आपल्याला यामध्ये ना, जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट घाला, पण यामध्ये घालायची काहीच गरज नाही. कारण पहिल्या भाजीला ना मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की यामध्ये शेंगदाण्याचं कूट म्हणजे घातलं तरी चालेल का. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्येही घालू शकता, नसेल तर नाही घातलं तर काहीच हरकत नाही. आणि जास्तही शेंगदाण्याचा कूट घालू नका, जर आवडत असेल तर एखादा चमचा घाला. पण शेवटी आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये घालायची आहे. अशा पद्धतीने फ्रेश अशी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर मी घातली आहे. तर मंडळी, ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. अगदी वेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी मी दाखवली आहे. झणझणीत, चमचमीत गवारीमध्ये बेसन टाकून दुसरा प्रकार मी तुमच्याशी शेअर केला आहे. तर कमेंट करून नक्की सांगा ही भाजी कशी झाली आणि तुम्हाला आवडल्यास नक्की करून पहा. आठवड्यातून 4 ते 5 वेळा बनवायला याची मात्र खात्री देते. चला तर मग, आजपर्यंत गवारीच्या भाजीचे भरपूर प्रकार पाहिला असाल, केला असाल, पण हा तर कधीच केला नसेल, पण नक्की करून पहा, आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा आणि भरपूर असा महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा, अशी आशा करते. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.